नमस्कार मित्रांनो, मी उदय लगाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज राज्यातील सामान्य कास्तकार बांधव आशेच्या नजरेनं या ठिकाणी प्रश्न विचारत आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर। या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास वेळेवरती मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस पोटभर होणार की मग घोटभर। या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर की आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात पाऊस मग पोटभर होणार की घोटभर। कारण हा प्रश्न कशामुळे की आतापर्यंत पाऊस जेवढा पडायला पाहिजे होता तेवढा पडला नाही, आणि आणखीन आमच्या विहिरीला पाणी नाही, आणखीन आमच्या बोरवेलला पाणी नाही, आणखीन आमच्या जवळच्या धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, मग सप्टेंबर महिन्यात काय होणार समजून घेऊया। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्याची सुरुवात धुवाधार होणार आहे। कारण बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण दिशेला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर विशाखापट्टणम नावाचं शहर आहे, याच्या जवळ मित्रांनो कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। आणि या पट्ट्यामुळे मित्रांनो आपल्या पावन मायभूमीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। म्हणजे लक्षात घ्या की पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अल निनो संपलाय आणि ला निना डोकं वर काढतोय। याच्यामुळे आपल्याला कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, खानदेशामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे आले तर या ठिकाणी नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, याच बरोबर मित्रांनो मराठवाड्यात परभणी, त्यानंतर हिंगोली, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, आणि विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, या 36 जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सप्टेंबर महिन्यात आपल्याला पोटभर दिसणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, एकही जिल्हा नाही, एकही तालुका नाही, एकही गाव नाही, एकही खेड नाही
की जिथं पाऊस कमी पडणार आहे, लक्षात घ्या, रब्बी हंगामासाठी धरण क्षेत्रातील पाण्याच्या साठ्यात वाढ होणार. दुसरीकडे मित्रांनो, आपल्या विहिरीला पाणी वाढणार, आपल्या बोरवेलला पाणी वाढणार, आपल्या धरणी माईची तहान भागणार. कारण मित्रांनो, विविध कारणांमुळे जी प्रणाली तयार होणार आहे त्या अनुकूल प्रणालीमुळे 100% सप्टेंबर महिन्यात आपल्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन पाऊस या ठिकाणी जो होणार आहे तो सरासरी ओलांडणार. म्हणजे आपल्याला अजिबात घोटभर नाही तर 100% पोटभर पाऊस सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. तर सामान्य कास्तकार बांधवांसाठी दिलासादायक वार्ता, दिलासादायक बातमी की सरासरीपेक्षा अधिक पाऊस सप्टेंबर महिन्यात पडणार. म्हणजे पाऊस हा नक्कीच पोटभर असणार. पावसाबद्दल लेटेस्ट व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास सदैव मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.